चल आता येते मी. कॉलेज मधनं आल्यापासून बाहेरच आहे, लई उशीर झाला आता. जा जा. आणि होय ग, आजला कधी सोडणार आहे काय कळलं? नाही अरे, काहीच कळलं नाही. बाकी सगळं ठीक आहे ना? होय, हाय की सगळं ठीक आहे. चल येते. हा ओके. शीतल, बोला की नाना. चल जरा बोलायचंय तुझ्याशी. बापू नंतर येतो. बस. काय नाना, काय म्हणताय? कुठं काय? काय नाही. काय झालं? सगळं ठीक आहे ना? नाही म्हणजे जरा टेन्शन मध्ये दिसताय तुम्ही. नाही नाही, सगळं ठीक आहे. कारखान्यात जरा धावपळ झाली ना, त्याच्यामुळे वाटतंय असं. आज तशी माझी बी जरा धावपळ झाली बघा. का ग? अहो काय नाही, ते कॉलेजला गेले होते. तिकडे सगळे मला ह्यांच्याबद्दल विचारत होते आणि एक पत्रकार बी आले होते. त्यांनी माझी मुलाखत घेतली आणि त्याचा तर व्हिडिओ बी आलाय. आताच राहुल्या दाखवत होता आणि म्हणतो कसा, तू तर लई फेमस झालीस. होय, चांगलंय की. बाकी अजिंक्यची तब्येत कशी आहे आता? आहेत की बरे, बोलले मी त्यांच्याशी. तसं जास्त वेळ बोलता येत नाहीत. त्यांना पिसा डॉक्टर आहेत ना, त्यांनी सांगितलंय. अगं बरोबरच आहे. आता त्यांना आराम मिळाला पाहिजे. त्यांची व्यवस्थित काळजी घ्यायला पाहिजे आपण. बाकी घरातले सगळे काळजीने बेजार झालेत. अगं तुझी आई तर आजारी पडली, पण आता तू सांगितलंस ना काय काळजी करायचं कारण नाही म्हणून, हे बरं झालं बघ. पण जीवावरच बेतलं होतं ना. नाना काय? नाही, काय नाही. अगं असं का करतेस? नाना तुम्ही कुणाला काय सांगणार नाही? नाही सांग. काय झालं? अहो यांच्यावरचा धोका अजून पूर्णपणे टळला नाही नाना. म्हणजे आता यांची बॉडी औषधांना कशी रिस्पॉन्स करते त्यावर आहे सगळं. म्हणजे यांच्या रिकव्हरीवर. आणि त्यांची रिकव्हरी लवकरात लवकर व्हावी म्हणून आपणच प्रयत्न केले पाहिजेत. आपण त्यांना मानसिक आधार दिला पाहिजे, तरच ते परत उभे राहतील. नाना ओ, हाताला लई मोठी दुखापत झाली. अगदी थोडक्यासाठी हात वाचला, नाही तर हात काढायला लागला असता. काय? मग हे तू आम्हाला आधी का नाही सांगितलंस? अहो नाना, मी अजून कुणालाच काय सांगितलं नाही. घरी बी कुणाला नाही सांगितलंय. तेवढं आता फक्त तुम्हालाच बोलले. अहो नाहीतर सगळे लई काळजी करत बसतात नाना. आणि आपल्याला लई त्रास होतोय हे अजिंक्यांना बी दाखवायचं नाही असं सांगितलंय डॉक्टरांनी. तुम्ही कोणाला काय सांगू नका, सगळी लई काळजी करताल. नाही तर नाही सांगणार. पण हॉस्पिटल मधनं केव्हा सोडणार आहेत त्यांना? कायच माहित नाही अजून नाना. बर, काय वाटलं तर मला कळव. नाना मी येते आता. नाना तुम्ही बी लई काळजी करत बसू नका. सगळं ठीक होईल. येते. हॅलो, बोला की. फोन दिला होय तुम्हाला बोलाय? अगं नाही,
आबेन आणून दिलाय. मग कसं वाटतंय? हात कसा आहे? बधिरच आहे. हात हलवता तरी येतोय का? नाही अजून. तिने सांगितलं अजिबात हात हलवायचा नाही. अगं पण माझ्या लक्षातच येत नाही. अहो असं कसं लक्षात येत नाही? उगाच काय तर करायला जाल आणि वाढवून ठेवाल. एक तर मी बी नाही तिकडं, मला लई काळजी वाटते बघा. हे बघ, आता 7 दिवसानंतर मला सोडणारच आहेत. त्यानंतर ते व्यायाम प्रकार घेणार आहेत, फिजिओथेरपीचे. तेवढंच करायचं. औषध घेता नाही वेळेवर? अगं शितले, मी हॉस्पिटलमध्ये, इथं नर्स सगळं आणून देतात मला. औषध, इंजेक्शन आणि सगळं. इंजेक्शन आणि कसलं? आता मला काय माहिती शितले, आणून देतात एवढं माहिती आहे. आणि असं अजून 4 दिवस चालणार. अजून थकवा आहेच का? थकवा कसलं काय, तिथं पडून पडून काटा आलाय मला. काय नाही, पडूनच राहा, नाहीतर नफिसा मॅडम वरडत्याल. शितले, नफिसा मॅडम तशा कडक शिस्तीच्या आहेत खरं, पण लई काळजी घेतात त्या. आणि हो शितले, अगं तुला एक गंमत सांगायचीच राहिली. काय हो? अगं म्हणजे मला नफिसा मॅडम म्हणत होते, जेव्हा अर्धवट शुद्धी झालो ना, तेव्हा मी त्यांना आई म्हणून हाक मारली. काय? होय. अगं म्हणजे मला त्यांचा स्पर्श झाला आणि मी आपसूक आई बोलून गेलो त्यांना. नफिसा मॅडम आहेतच तशा आईवानी. सगळ्यांची किती काळजी घेतात, अगदी आपली लेकरं असल्यागत. अहो मी बी त्यांना म्हणलं, मला बी तेच जाणवलं जे तुम्हाला जाणवलं होती. आणि हो शितले, तुझ्यासाठी एक बातमी. काय? अगं 4 दिवसांनी मला अजून एका मिशनवर जायचंय. काय? हो आता आणि कसलं मिशन? आता हे काय नवीनच? आहो ही तर तुम्हाला बरं वाटत नाही, हात हलवता येत नाही, आणि आता मिशन कसं? तुम्ही, मी तुमच्या सरांशी बोलते, मी तुमच्या सरांना सांगते, मी बोलते त्यांच्याशी. कसलं मिशन आहे आता? शितले, मिशन चांदवडी. तुम्ही तर का नाही? काय करू, नको जाऊ? तुम्हाला तर मजाच वाटते ना माझी मस्करी कराय. या तुम्ही इकडं, मग बघतेस तुम्हाला. एकदा का तुम्हाला समोर बघितलं ना की माझ्या जीवात जीव येईल बघा. येतोय येतोय, फक्त 4 दिवस. नाना, नाना, काय झालं? आज वस्त दिसतंय. अरे काहीच कळालं असं झालंय बघ. आपण काय झालंय काय नाना? नाना एकटंच नका कुडत बसू, मला सांगा की. मी नाही सांगत कोणाला काय, पण कशाचं टेन्शन घेतलं एवढं नाना? मगाशी येताना शीतलला भेटलो, तेव्हा ती म्हणाली की काय? अजिंक्याचा धोका अजून पूर्णपणे टळला नाही म्हणून. काय म्हणजे? म्हणजे आता सगळं रिकव्हरीवर अवलंबून आहे. अरे देवा, आपण काल बोलताना तर तसं काही बोलली नाही ती. फार मुद्दामच नाही बोलली आपण काळजी करू म्हणून. ते असं दाखवत राहिली की सगळं नॉर्मलच आहे, पण तसं अजिबात नाही. हात थोडक्यात वाचला हेच नशीब. हातावर निभावलं म्हणून ठीक, गोळी दुसरीकडे कुठं लागली असती तर?
नाही ना, आता माझ्या मनाने ठरवलंय, अजिंक्य परत आलं की नाही की आपण त्यांना परत नाही जाऊन द्यायचं, इथंच राहा म्हणायचं. माझ्या बी मनात तसं झालं, पण ती दोघं ऐकतील का? असं कसं ना आला? तुम्हाला मी समजतेच की सगळं. तसं बी ती दोघं लहान आहेत अजून, डोक्यानं नाही भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेतात. पण नाही ना, आता आपण मोठ्यांनी निर्णय घ्यायची वेळ आली. अरे पटतंय मला समजत. त्यात शीतलने अजून अजिंक्याचा धोका टळला नाही असं सांगितलं ना, तेव्हापासून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. काय? अजिंक्यच्या जीवाला धोका आहे? तू शांत हो. ये, बस ये. अगं ते होत्याला बरे, तू नका काळजी करूस. बस. नाही नाही, आता मी कुणाचं काय बी ऐकणार नाही. आता तुम्हीच माझं ऐका. हो, एवढी मोठी गोष्ट शीतलीनं आपल्यापासून लपवून ठेवली. आता काय बी झालं तरी माझ्या लेकीचा संसार महत्वाचा आहे मला. ते काय नाही, आपण उद्याच्या उद्या जायचं आणि त्यांना सांगून टाकायचं. अगं पण हे बघा, तुम्हाला जमत नसलं तर तसं सांगा, मी जाऊन सांगते. पण उद्याच्या उद्या त्यांच्या घरला जायचं म्हणजे जायचं. जाऊ आपण, तुम्ही नका त्रास करून घेऊ. काय हो? काय झालं? वा ग वा, आणि वर आम्हालाच विचार काय झालंय म्हणून. काय हो प्रेसिडेंट, काय मॅटर आहे? काय माहिती. शितले काय ग? अगं आजवर तुला मी सुनेसारखं नाही, पोटच्या लिकीसारखी सांभाळी. तू मला म्हातारीला अंधारात ठेवलीस काय ग? अहो जीजी, तुम्ही असं तुम्ही एवढं कशाला चिडलाय? शीतल, आज अजून बी नीट बरा नाही झाला, हे कशाला लपवलंस आमच्यापासून? अगं त्याच्या जीवाचा धोका टळला नाही हे का नाही सांगितलं? तू काही एकटीनेच मगता घेतलायस वय ग अजिंक्यचा? ते काय आमची कोण नाहीत का? नाना, अहो मी किती विश्वासानं सांगितलं होतं तुम्हाला. शीतल, अगं तू मुलगी आहेस म्हणून विश्वासाने सांगितलंस, पण मी बाप आहे का तुझा? एका बापाची काळजी तुला नाही काढायची, आणि त्या काळजीपोटीच मी. शीतल, अगं जे काय ते सांगून टाकायचं ना, लपून कशाला ठेवायचं? अहो मामा, तुम्ही सगळे लई काळजी करत बसला होता, आणि म्हणूनच जीजी, अहो तुम्हाला बी म्हणूनच नाही सांगितलं. बाकी दुसरं काय बी हेतू नव्हता माझा. अगं पण म्हणून काय लपवून ठेवायचं का? आम्ही निवांत झालो का नाही त्याच्यामुळं? आता असं वाटलं बरं झालं बाई, अजिंक्य आता बरे होते, आता काय बी काळजी करायचं कारण नाही. सॉरी, चुकलं माझं. चुकलं काय म्हणतेस ग? आजाच्या जीवाला धोका होता, तू त्याच वेळी का नाही सांगितलं मला? का लपवलं आमच्यापासून? आम्ही काय मूर्ख आहे व्हय? अगं आजाला काय कमी जास्त झालं असतं आणि आम्हाला काही कळलं नसतं, केवढ्याला पडलं असतं का ते? हा, आता पोरग तिकडे एकटाय, कोण आहे त्याची काळजी घ्यायला? शितले, तुझी की नाही हीच गोष्ट आवडत नाही मला. सगळ्या गोष्टीत असं वागतीस. उषा, अगं नको चिडचिड करूस. मग काय करू? शीतल, अगं माझी तरणीसाठी लेक भरल्या संसारात नाही केली.
पाठोपाठ जावई बी गेला. अगं ते दुःख मी कसं पचवलंय ते माझं मलाच ठावं. अगं माझी लेकरं गुणी साधी पोळी होती ग. देव त्याला का घेऊन गेला ते त्याच त्याला ठावं. माझ्या लेकीला मी शब्द दिला होता की मी आजीची काळजी घेते, त्याला मी सांभाळते. अगं माझ्या आजाला काही कमी जास्त झालं तर मी स्वतःला आयुष्यभर नाही माफ करणार ग. हो जीजी असं काय नाही. अगं चिजे असं कसं बोलतेस तू? रडू नको, शांत हो, डोळे पुस बरं. होय जीजी तुम्ही असं नका बोलू. अहो अजिंक्य होत्याला बरे. मला काही म्हातारीला कळत नाही बाई. आजाचा हात नाहीच बरा झाला तर मी तर तसाच आर्मीत गेला तर काही होणार नाही कशावून. अग नशीब सारखं सारखं साथ देत नसतं ग, एकदा साथ देत असतं नशीब. जीजी अहो नाही होणार तसं काय. तू तर एक शब्द बोलू नकोस माझ्याशी. बघा अजून आता आलं नाही हिला, अजून मी आपलंच खरं म्हणते. शीतले अगं मला बी वाटतंय अजिंक्य इकडे आलं की परत तिकडे जायला नको. वय वय ते इकडे आले ना त्यांना अजिबात परत पाठवायचं नाही. हा पण मामी ते पूर्ण बरे झाले की परत आर्मीत जाऊ शकतात. मला पण शीतल काय म्हणतात ते पटतंय बर का. नाही हर्षवर्धन, आमच्या सगळ्यांचं एकमत झालंय. आजा इकडं आला ना त्याला परत पाठवायचंच नाही. आणि तसं त्याला बी सांगायचं. हो नाही नको नको मामा, त्यांना काय बी सांगू नका. हो उलट हेच मला म्हणले 8 दिवसात परत हातात रायफल घेऊन सीमेवर जातो का नाही बघ. आणि तुम्ही असं त्यांना म्हणलात तर हो खचून जातील ते. चितले उगाच भावनेच्या भरात जाऊन अजिंक्य म्हणतात म्हणून त्यांच्या होत हो मिसळू नकोस. जरा वास्तवात जग. अगं आपलं नशीब 1 इंच बरानं गोळी अलीकडे लागली म्हणून हातावर निभावलं, नाहीतर काय झालं असतं कल्पना पण करवत नाही. अरे देवा. जीजे जेडे जरा पाणी आण. असू दे मी बरी आहे. अंगात तू भारे गेल्यासारखं झालं तर हातपाय गळालेत बघ माझं. पण ते काय नाही. आता मी म्हणते तू शेवटचा शब्द माझ्या मेले माताची शेवटची इच्छा समजा पाहिजे तर. अहो जीजी अहो काय पण काय बोलताय तुम्ही. काय समजायचं ते समज, पण आता आजा आल्यावर परत त्या आर्मीत जाणार नाही म्हणजे नाही. आणि हे बघ तो पण इकडे आल्यानंतर आम्ही जे काही बोलू तेच तू त्यांना सांगशील. हे बघ आजा आला ना की त्याला सांगू आपण तसं. हा तुझं ऐकल की तो. घे पाणी घे. अजिंक्य 4 दिवसांनी हॉस्पिटल मधून बाहेर पडणार, इकडे येणार आणि घरातले त्यांना परत जाऊ देणार नाहीत. त्यांना सहनच होणार नाही. काय करावं मलाच माझं कळना झालंय. अजिंक्यने परत आर्मीत जावं की आर्मी सोडून
इकडं गावाकडेच थांबावं.